लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं. हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि आम्ही दिलेली आहेत. ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं काहीच बदल नाहीये. नाना, मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो, कुठलेही नवीन निकष नाहीत. आता तर सगळ्यांनाच टाकतो, पण ॲपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी 4-4 खाती उघडलेली आहेत. तर जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात. एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे, तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे. आता मागच्या काळात आम्हाला लक्षात आलं माणसानीच 9 खाती काढली. आता त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं? पण लाडका भाऊ म्हणू शकत नाही, कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा? त्यामुळे असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील, युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील, ही सर्व आश्वासनं या ठिकाणी. नमस्कार. लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी करण्यासाठी अधिकृत वेबसाईट ladkibhinmaharashtra.government.in वर भेट द्या आणि होम पेज वरील ई-केवायसी किंवा ई-केवायसी बॅनरवर क्लिक करा. त्यावर तुमचा आधार क्रमांक टाका आणि OTP द्वारे पडताळणी पूर्ण करा. ही प्रक्रिया मोबाईलवरूनही करता येते आणि 31 डिसेंबर पर्यंत 2025 पर्यंत तुम्हाला ही मुदतवाढ दिलेली आहे. जसं की मुख्यमंत्र्यांनी सांगितलेले आहे की सर्व लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता हा नक्की मिळणार. तर सर्वांना ही एक आनंदाची बातमी आहे की तुमचे जे काही पैसे आहेत ते तुमच्या खात्यावरती नक्की जमा होणार आहेत. सर्वांनी 31 डिसेंबरच्या अगोदर ई-केवायसी नक्की पूर्ण करा. धन्यवाद.